अखेर अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घेतला। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला। नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना। नाशिक पोलिसांकडे अटक वॉरंट पोहोचलं। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार। राष्ट्रवादीला सध्या कोकाटेंचा पर्याय नकोय। स्थानिक निवडणुका झाल्यावर मंत्रिमंडळामध्ये फेरबदल। विजय कोकाटे गेले कुठे? माणिकरावांच्या भावाचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू। एकनाथ शिंदेंच्या भावाबाबत गंभीर आरोप। शिंदेंचा भाऊ अंमली पदार्थ व्यवसायामध्ये। सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप। सावरी गावातील ड्रग्ज प्रकरणाशी आपला संबंध नाही। विरोधकांकडून झालेले आरोप हे राजकीय द्वेषातून एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंनी केलं स्पष्ट। प्रत्येक उमेदवाराला लढण्यासाठी शिंदे 10 कोटी देणार। मनपाच्या ठेकेदाराकडूनच पैसे घेतलेत। खासदार संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप। काँग्रेसच्या आमदारकी सोडून प्रज्ञा सातव भाजपात त्यांनी केला प्रवेश। भाजपाकडून राजकीय पुनर्वसनाची हमी। स्थानिक राजकारणात एकट्या पडल्यानं सातव यांनी पक्ष सोडला। प्रज्ञा सातवांच्या आमदारकी सोडण्याचा फटका। विधान परिषदेमध्ये काँग्रेसची संख्या घटली। सतेज पाटील यांचे विरोधी पक्षनेता होण्याचं स्वप्न भंगलं। हिंगोली पाठोपाठ सोलापूर काँग्रेसला भाजपाचा दे धक्का। माजी आमदार दिलीप मानेंनी हाती घेतलं कमळ। भाजपा प्रलोभन देऊन फोडाफोडी करत आहे। प्रज्ञा सातव यांनी आमदारकी सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर पटोले चिडले। नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस। 20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान तर 21 डिसेंबरला होणार मतमोजणी। भाजपा शिवसेनेचं ठरलं अर्ध उरलं। भाजपा शिवसेना मुंबईत 150 जागांवर एकत्र। भाजपाचा नवाब मलिकांना विरोध कायम। मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीशी देणं घेणं नाही। मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांची भूमिका।